गंभीर गुन्ह्यातील 2 वर्षांपासून फरार आरोपी मध्य प्रदेशातून जेरबंद। देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल खून प्रकरणातील 2 वर्षांपासून फरार असलेला आरोपी गुलाबसिंग मांगीलाल आखाडे वय 50 राहणार खरगोन मध्य प्रदेश याला गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातून अटक केली आहे। 7 डिसेंबर 2023 रोजी लहवीत येथे लोखंडी पहारीने मारहाण करून एका व्यक्तीचा खून केल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 302, 506 अन्वये गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्यानंतर आरोपी फरार होता। पोलीस उपआयुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे मध्य प्रदेशात 2 दिवस शोध मोहीम राबवून आरोपीला जेरबंद केलं। त्यानंतर त्याला नाशिक येथे आणून पुढील कारवाईसाठी देवळाली कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। विलास डी भालेराव, संपादक, रोखठोक पोलीस टाइम्स न्यूज, भोगूर, नाशिक। वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही तपास कामी गेलेलो असतो। तिथे आम्हाला पुष्कळ अडचणी आल्या। दुर्गम भाग होता, गावं होते, छोटे छोटे गाव होते। तिथे अडचणी अशा आल्या का त्याचा चेहरा सुद्धा माहिती नव्हता। तरी आम्ही 2 दिवस तिथे राहून तिथल्या बातमीदारांशी, आमच्या मित्रांशी कॉन्टॅक्ट करून रात्री कोण कुठे जातोय, कोण कुठे जातोय त्याची काही एक माहिती नसताना तर आम्ही त्याला बरोबर ताब्यात घेतलेला आहे। पाठलाग केला त्याचा, तो पळून गेला, परत आला, परत पळाला, पण आम्ही तपासामध्ये यशस्वी झालेला आहे। कर्णिक साहेबांच्या मार्गदर्शन आम्हाला चांगलं भेटलं आहे आणि हेमंत तोडकर साहेब यांनी पण आम्हाला रात्रभर मदत करून, फोनवर कॉन्टॅक्ट करून, रात्रंदिवस करून याला आम्हाला यशस्वी करण्यात यांचा अधिकाऱ्यांचा आम्हाला मदत आहे। 2023 मध्ये घडलेला होता। ते नाते संबंधित होते, ते काम करण्यासाठी तिथून इथे आलेले होते। यांनी मारल्यानंतर हा पळून गेल्यानंतर हा गावात एकही दिवस गेला नाही, तेव्हापासून फरार होता। हा वेगवेगळ्या गावांमध्ये काही 2 महिने तिथे, 6 महिने तिथे असा राहत होता। त्याच्यामुळे ते भेटणं फार मुश्किल होतं, पण आम्ही त्याला पकडून इथं जमा केलेला आहे देवळाली कॅम्पला। गुन्हा रजिस्टर नंबर 102/2024 आदमी कलम 302, 506 प्रमाणे देवळाली कॅम्प पोलिसांना हा गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने त्या गुन्ह्यातील फरार आरोपी ज्याची माहिती काढत होतो त्यासाठी आमच्या सहाय्यक पोलीस आयुक्त वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी आदेशित केल्याने मी PSI पठाण सोबत आमचे गुलाब सोनार, संदीप नन्नावरे, संतोष सुपेकर आणि चालक जितेंद्र वजिरे असे आमच्या वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही सदर वाहनाने मध्य प्रदेश खरगोन जिल्ह्यामध्ये सदर गुन्ह्याच्या आरोपीचा तपास करत असताना सदरचा आरोपी हा मंडलेश्वर हद्दीमध्ये चोली या गावात असल्याची आम्हाला बातमी मिळाल्याने आम्ही सदर ठिकाणी अहोरात्र मेहनत करून 2 दिवस त्या ठिकाणी माहिती घेऊन सदरचा आरोपी याला त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ताब्यात घेऊन देवळाली कॅम्प पोलिसांनी ते ताब्यात दिलेलं आहे। देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 102/2024 भारतीय भादवी कलम 302, 506 IPC प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता। सदर गुन्ह्यामध्ये गुलाबसिंग आखाडे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झालेला होता। 2023 मध्ये ही घटना घडलेली होती, त्याप्रमाणे देवळाली कॅम्पला गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यातील आरोपी हा मागील 2 ते 2.5 वर्षापासून फरार होता, तो मिळून येत नव्हता, त्यामुळे सदर गुन्हा हा प्रलंबित होता। सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आम्हाला माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय DCP क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मिटके सर यांनी आदेशित केले होते की सदर गुन्हा उघडकीस आणायचा आणि सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले होते। त्यामुळे आम्ही सदर गुन्ह्यातील आरोपी याचा शोध घेण्यासाठी तेथील मिळालेली माहिती आणि तांत्रिक माहिती याचे आम्ही ॲनालिसिस केले आणि ॲनालिसिस करून सदर आरोपी हा खरगोन जिल्हा मध्य प्रदेश येथील असल्याची माहिती मिळाली। सदरची माहिती आम्ही वरिष्ठांना कळवल्यानंतर मान्य वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीने आमच्या गुन्हे शाखा युनिटचे PSI पठाण साहेब, सोनार साहेब, पोलीस हवालदार नन्नावरे, पोलीस हवालदार सुपेकर आणि पोलीस हवालदार वजिरे अशांचे पथक मध्य प्रदेश येथे खरगोन जिल्हा येथे जाऊन त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला असता PSI पठाण साहेब आणि सोनार यांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने त्याला चोली पोस्ट मंडलेश्वर, तालुका माहेश्वर, जिल्हा खरगोन, मध्य प्रदेश येथून
आरोपी नामे गुलाबसिंग आखाडे यास ताब्यात घेण्यात आले असून त्यास पुढील कारवाई कामी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस स्टेशनला देण्यात आलेले आहे. तो किती वर्षापासून तिथे राहत होता? तो गुन्हा घडल्यापासून महाराष्ट्रामध्ये गुन्हा घडल्यापासून तो नाशिकमध्ये असताना तिथून मध्य प्रदेशमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सुमारे 2 वर्ष त्याचं अस्तित्व लपून तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात तो राहत होता. त्यामुळे त्याचा ठाव ठिकाणा हा पोलिसांना मिळून येत नव्हता. तर त्याचा तपास चालू आहे. कारण म्हणजे मयत आणि आरोपी यांच्यात प्रॉपर्टीचा काहीतरी वाद होता. त्या वादाच्या कारणावरून त्यांनी हा गुन्हा घडलेला होता. तरी ते सखोल तपास पुढील देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे.